हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। अंबिवली ते टिटवाळा दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा। ठाणे कल्याणसह मध्य रेल्वेच्या स्टेशनवर मोठी गर्दी, प्रवाशांचे हाल। मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री 5 तासांचा तर शनिवारच्या मध्यरात्री 10 तासांचा विशेष मेगा ब्लॉक। 3 मेल एक्सप्रेस आणि 59 लोकल फेऱ्या रद्द। वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन। भुयारी मेट्रोनं गाठला महत्त्वाचा टप्पा। मेट्रो 3 ची कफ परेड स्थानकापर्यंत यशस्वी चाचणी। जुलै 2025 पर्यंत संपूर्ण मार्गावर धावणार मेट्रो। बीड जिल्ह्यात ड्युटी नको म्हणून 107 पोलीस अधिकाऱ्यांकडून बदलीसाठी विनंती अर्ज। अजितदादा पालकमंत्री असतानाही पोलीस अधिकारी का धास्तावले, जोरदार चर्चा। जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश। प्रवेश करताच सोनावणेंना लागले मंत्रिपदाचे वेध। स्वारगेट एसटी बस स्थानकात जे घडलं ते दोघांच्या मर्जीनं घडलं। बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा कोर्टात दावा। नराधम दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याचं काम सुरू। फॉरेन्सिक विभागानं नोंदवला सावंतांचा जबाब। कोरटकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। सावंत माजलाय, थोड्याच दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू म्हणत इंद्रजित सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडून सोशल मीडियावर धमकीची पोस्ट। मवियाचे विधानसभा विरोधी पक्षनेते पदावरून जोरदार रस्सीखेच। ठाकरेंची सेना आणि काँग्रेस विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही। कुंभस्नानावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये जुंपली। ठाकरेंनी केलेलं पाप धुण्यासाठीच कुंभमेळ्याला गेलो। उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर। सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शॅडो कॅबिनेट। नव्या उमेदीनं कामाला लागा, शरद पवारांच्या बैठकीत सूचना। महिना संपत असताना शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप। सेन्सेक्स 1414 अंकांनी तर निफ्टी 420 अंकांनी घसरला। एका आठवड्यात गुंतवणूकदारांचं 20 लाख कोटींचं नुकसान। उल्हासनगरमध्ये अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती। आरोपीनं गोळ्या देत केला गर्भपात। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। उत्तराखंडच्या चामोलीमध्ये तुफान हिमवृष्टीनंतर ग्लेशियर तुटलं। अनेक मजूर बर्फात अडकले तर 42 मजुरांची सुटका। युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू।